धन्यवाद लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि देवाच्या नावाला धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो, देवाचं गौरव करतो की या सुंदरच्या समयामध्ये देवाने आम्हाला पुन्हा एक वार एकत्र केलेलं आहे. देवाने आम्हाला पुन्हा एक वार त्याच्या योजने अंतर्गत प्रियांनो खरोखर प्रभू इतका अद्भुत आहे ते शिकण्यासाठी, प्रभू एवढा महान आहे ते प्रियांनो खरोखर समजून घेण्यासाठी वचनामधून प्रियांनो तो आम्हाला एकत्र करत आहे. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊयात, देवाची स्तुती करूयात, देवाचं गौरव करूयात. तर प्रियांनो आपण सर्वजण डोळे झाकूयात आणि प्रार्थना करूयात की देवा तू आम्हाला या वचनामधून या तुझ्या अद्भुत जे बायबलमध्ये ज्ञान आहे ते समजून घेण्यासाठी देवा तू आम्हाला साह्य आणि मदत कर. आपण सर्वजण प्रार्थना करूया. पवित्र 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 आमच्या सनादेश परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय पित्या, महान थोर गौरवशाली राजा, बाबा तुझ्या नावाला मान महिमा सन्मान युगानुयुग देतो की देवा खरोखर प्रभू येशू तू आम्हाला होय प्रभू येशू सांभाळलेला आहेस, आमची काळजी घेतलेली आहेस आणि प्रभू येशू तू आम्हाला तयार केलेला आहेस तुझं गॉस्पल प्रीच करण्यासाठी, तुझी महिमा इतरांना सांगण्यासाठी, तुझं साक्षीदार होण्यासाठी. म्हणून देवा आम्ही तुझे उपकार मानतो, तुझं गौरव करतो देवा. होय प्रभू येशू वचनामधून शिकत असताना तू आम्हाला ज्ञान दे, बुद्धी दे, पवित्र आत्म्याकडून योग्य मार्गदर्शन दे, जेणेकरून आम्ही खऱ्या शिक्षणामध्ये चालून देवा. होय प्रभू येशू तुझी शाबासकीची थाप देवा आमच्यावर मिळवावी असं दयेने कृपेने होऊ दे. सर्व आदर गौरव मान महिमा सन्मान देवा तुझ्या नावाला देऊन ही प्रार्थना धन्यधारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी नावाने मागतो म्हणून पित्या. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि खरोखर देवाचं गौरव करतो, देवाची स्तुती करतो. प्रियांनो देव तुम्हाला आणि मला खरोखर तयार करत आहे त्याची सर्व सिद्ध कलिसिया बनण्यासाठी. देव आम्हाला तयार करत आहे त्याचं अद्भुत असं प्रियांनो जे त्याने अलौकिक जीवन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. प्रियांनो खरोखर त्यामध्ये परिपक्वतेमध्ये चालण्यासाठी त्याने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. तर प्रियांनो खरोखर वचनाला हात घालण्यापूर्वी प्रियांनो मी काही सूचना सांगत आहे. तर मसी मंथन बैठक MMB प्रियांनो अद्भुत रीतीने काम करत आहे, अद्भुत रीतीने सेवा कार्य करत आहे. मग ते लहान मुलांमध्ये असू द्यात, मग ते तरुणांमध्ये असू द्यात, मग ते प्रियांनो महिला वर्गामध्ये असू द्यात किंवा प्रियांनो डिसायबल हालेलुया ट्रेनिंग असू द्यात. प्रियांनो त्या अद्भुत सर्व गोष्टीमध्ये प्रियांनो मसी मंथन आज गेले 5 वर्षापासून अग्रेसर आहे. आणि प्रियांनो खरोखर किती अद्भुत गोष्ट आहे की देवाच्या योग्य वचनाद्वारे ते प्रियांनो तुम्हाला आणि मला लीड करत आहे. तर मी तुम्हाला खरोखर एनकरेज करत आहे, जसा मी एनकरेज झालो तसं तुम्ही देखील व्हा आणि देवाच्या अद्भुत योजनेअंतर्गत प्रियांनो तुम्ही वाढा. तर माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने जे शॉर्ट टर्म बायबल कॉलेज आहे 5 दिवसामध्ये संपूर्ण बायबल हालेलुया प्रेज लॉर्ड की बायबल म्हणजे अगदी उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये जशार हालेलुया प्रेज लॉर्ड, त्याच पद्धतीने प्रियांनो होशे आणि तनात या अद्भुत रीतीने प्रियांनो या 5-6 पुस्तकांचा प्रियांनो योग्य निचोड प्रियांनो तयार करून 5 दिवसामध्ये अद्भुत ट्रेनिंग, अद्भुत कॉलेज ट्रेनिंग प्रियांनो तुम्हाला आणि मला आणि विशेषतः आत्मिक उन्नतीसाठी अतिशय उपयुक्त. आणि म्हणून प्रियांनो तुम्ही सर्वजण भाग घ्या. तर बाबा भाग घ्यायचा आहे तर काय करायचंय, तर मी जो नंबर सांगत आहे तो तुम्ही नोट डाऊन करा आणि प्रियांनो त्या नंबरवर कॉल करा आणि तुम्ही तुमची अपॉइंटमेंट फिक्स करा. तर नंबर आहे 9982335777. पुन्हा एक बार सांगतो, MMB ऑफिसचा नंबर 9982335777 हा नंबर आहे. यामध्ये तुम्ही खरोखर कॉल करू शकता आणि तुमचं ट्रेनिंग जे कॉलेज आहे ती बॅच प्रियांनो तुम्ही तुमची फिक्स करू शकता. आणि प्रियांनो खरोखर जर कोणाला एनकरेज होत आहे की मला खरोखर महिलांच्या मीटिंगमध्ये ज्या महिला आहेत की त्यांची इच्छा आहे की स्पिरिच्युअल रित्या मला चांगलं ग्रो व्हायचं आहे, खऱ्या देवाची ओळख मला करायची आहे, तर प्रियांनो मसी मंथन बैठक बसलेला आहे.
हालेलुया. यूथ आहे, जर यूथला वाटत आहे की मला अद्भुत रीतीने देवाचं शिक्षण पाहिजे, खऱ्या शिक्षणामध्ये चालायचं आहे, तर प्रियांनो MMB ऑफिसच्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आणि प्रियांनो खरोखर त्या अद्भुत रीतीने जे प्रियांनो देवाच्या योजनेअंतर्गत हालेलुया जे शिक्षण देत आहेत, जे वेगवेगळ्या टॉपिकनी प्रियांनो मंडळी सर्वसिद्ध बनवण्याचं काम. कारण प्रियांनो एकच मिशन बाकी आहे, ते म्हणजे सर्वसिद्ध मंडळी बनवणं. आणि तो उद्देश प्रियांनो गेले 2025 पासून हालेलुया मसी मंथन बैठक हालेलुया प्राइज लॉर्ड, तो उद्देश घेऊन आज प्रियांनो चाललेले आहे 21व्या सदीमध्ये, की जी देवाच्या शिष्यांनी स्टार्ट केली होती, जी प्रभू येशू ख्रिस्ताने स्टार्ट केली होती, जी प्रियांनो खरोखर पहिली सदी की मंडळी. आणि प्रियांनो अशा प्रकारे आज 25वी सदी किंवा 21वी सदी यामध्ये प्रियांनो अद्भुत रीतीने देवाच्या शिक्षणामध्ये तुम्हाला मला वाढवण्यासाठी प्रियांनो काम करत आहे. तर तुम्ही भाग घ्या आणि अद्भुत रीतीने वाढा. हालेलुया प्रेज लॉर्ड. पुन्हा एक वार प्रियांनो आपण आजचा जो टॉपिक आहे हालेलुया, कारण का आम्ही गेले 2 आठवडे आम्ही 8 टॉपिक म्हणजे काय उद्धाराचे फायदे आपण शिकलेलो आहोत. हालेलुया प्रेज लॉर्ड. आणि आज देखील आपण शेवटचे जे 4 आहेत म्हणजे टोटल 12 जे टॉपिक आहेत, तर त्या 12 टॉपिक मध्ये प्रियांनो आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकलो होतो. त्यामध्ये सर्वात प्रथम परमेश्वराच्या क्रोधापासून मुक्तता हा पहिला टॉपिक होता. दुसरा होता आदामाच्या बीजापासून मुक्तता. प्रियांनो तिसरा होता पाप व त्याच्या परिणामापासून मुक्तता. चौथा होता अनंत जीवन प्रियांनो तुम्हाला मला मिळतं. 5वा टॉपिक होता परमेश्वराची संतान किंवा वंशज तुम्ही आणि मी ठरतो. 6वा टॉपिक होता परमेश्वराचं राजदूत वंश किंवा राजकीय याजकगण तुम्हाला आणि मला संबोधतो. त्याच्यानंतर ऑल एरिया एक्सेस प्रार्थनेद्वारे तुम्हाला सर्व काही गुरुकिल्ल्या परमेश्वराने दिलेल्या आहेत. प्रियांनो 8वा जो होता तर तो आम्ही बघितला होता परमेश्वराचे सेवक तुम्ही आणि मी बनतो. आणि प्रियांनो 9वा जो फायदा आहे, प्राप्ती आहे, बेनिफिट आहे परमेश्वराचं मंदिर बनणं. खूप अद्भुत आहे, खूप जबरदस्त आहे. ज्यावेळेस एखाद्या मनुष्याचा उद्धार होतो, ज्यावेळेस एखाद्या मनुष्याला तारण मिळतं, ज्यावेळेस प्रियांनो तो खरोखर प्रभू येशू जवळ आपलं सर्वस्व पश्चातापाद्वारे कबूल करून वाईट गोष्टीपासून तो प्रियांनो स्वतःला दूर ठेवतो आणि येशू ख्रिस्ताला स्वीकार करून प्रियांनो खरोखर त्या देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो, त्याला परमेश्वर त्याचं मंदिर करतो. हालेलुया. म्हणजे प्रियांनो याचा अर्थ काय की तुम्हाला आणि मला परमेश्वर काय करतो प्रियांनो त्याचं मंदिर करतो. म्हणजे प्रियांनो देवाचं जे निवासस्थान आहे ते तुम्ही आणि मी आहे. देवाचं जे सिंहासन आहे ते तुम्ही आणि मी आहे. देवाचं जे प्रियांनो उपस्थितीचं ठिकाण आहे ते तुम्ही आणि मी आहे. ज्या वेळेस तुमचा आणि माझा उद्धार होतो त्याच वेळेस प्रियांनो खरोखर तुम्ही आणि मी काय होतो प्रियांनो. हालेलुया प्रेज द लॉर्ड. की एक वचन वाचूयात. 1 कोरिंथ याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्या मध्ये निवास करतो हे तुम्हास माहित नाही काय. म्हणजे याचा अर्थ प्रियांनो काय, ज्या वेळेस मनुष्याचा उद्धार होतो, ज्या वेळेस मनुष्य प्रभू येशूचा स्वीकार करतो, आपला तारणारा म्हणून त्याचा स्वीकार करतो प्रियांनो, त्याच वेळेस तो मनुष्य प्रियांनो परमेश्वराचं मंदिर बनतं, परमेश्वराचं निवासस्थान बनतं आणि परमेश्वराचा आत्मा तुमच्यात आणि माझ्यात प्रियांनो काय होतो, विराजमान होतो. म्हणजे प्रियांनो याचा अर्थ काय की परमेश्वर ज्या वेळेस प्रियांनो तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये विराजमान होतो त्यावेळेस प्रियांनो खरोखर त्याचं उपस्थितीचं ठिकाण, त्याच्या पावित्र्याचं ठिकाण प्रियांनो, त्याच्या सिंहासनाचं ठिकाण, त्याच्या
उपस्थितीचं ठिकाण प्रियांनो तुम्ही आणि मी होतो. किती अद्भुत आहे. जो परमेश्वर नभोमंडळावर विराजमान होतो, जो परमेश्वर प्रियांनो स्वर्गामध्ये प्रियांनो एवढा अद्भुत त्याचा धबधबा आहे की त्याच्या सिंहासनासमोर प्रियांनो काय होतं प्रियांनो, त्याची जी वाणी आहे ना, लाखो करोडो हालेलुया वादळाप्रमाणे, लाखो करोडो झरणांसारखी हालेलुया प्रेज लॉर्ड विजा चमकणं हालेलुया प्रेज लॉर्ड. शीशे का जो आईना आहे, या शीशे का जो प्रियांनो खरोखर एवढी पारदर्शकता त्याच्या सिंहासनासमोर आहे आणि लाखो दिव्यदूत त्याला प्रियांनो नतमस्तक होऊन त्याच्या समोर गुडघे टेकून पडून दंडवत घालतात. हा अद्भुत परमेश्वर, हा सामर्थी परमेश्वर प्रियांनो तुमच्या आणि माझ्यामध्ये विराजमान होतो. आणि प्रियांनो नुसता विराजमान होत नाही, तर प्रियांनो खरोखर त्याची उपस्थिती तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. प्रियांनो किती अद्भुत आहे, किती जबरदस्त आहे खरोखर प्रियांनो. ज्या वेळेस या परमेश्वराचं सानिध्य आम्ही जुन्या करारामध्ये बघतो हालेलुया प्रेज द लॉर्ड, तर त्यावेळेस काय होतं प्रियांनो, त्यावेळेस तो परमेश्वर काय होत होता प्रियांनो हालेलुया, बाहेरून काय व्हायचा प्रियांनो, संदूकमध्ये, बाहेरून टबरनाकलमध्ये, बाहेरून लोकांमध्ये काय करत होता प्रियांनो हालेलुया, त्याची उपस्थिती येत होती जात होती. तो त्याची उपस्थिती प्रियांनो जे लोक त्याच्या बरोबर होते त्यांच्या बरोबर कार्य करण्यासाठी तो तयार होत होता. आणि प्रियांनो खरोखर ती उपस्थिती एवढी अद्भुत होती, कारण का आम्ही मोशेच्या काळामध्ये प्रियांनो बघतो की त्याचं टबरनाकल, त्याचा जो संदूक आहे प्रियांनो एवढा पवित्रतेने, एवढा अद्भुत रीतीने, एवढा प्रियांनो जर आम्ही बघितलं त्याची जी उपस्थिती होती एवढी जबरदस्त होती की प्रियांनो लोक थरथरत होते, डोंगर थरथरत होते. प्रियांनो खरोखर एवढा तुमचा आणि माझा जबरदस्त परमेश्वर प्रियांनो तो काय होत होता बाहेरून हालेलुया प्रेज द लॉर्ड. आणि प्रियांनो जर कोणाला जायचं आहे तर प्रियांनो खरोखर सगळ्यांना त्या अति पवित्र स्थानामध्ये प्रवेश नव्हता, तिथं फक्त याजकगण जायचा, ते पण दैवाच्या मर्जीने हालेलुया, ते पण प्रियांनो खरोखर लेवी देवाची काय करण्यासाठी प्रियांनो सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी जात होता. याजक मंडळीचं प्रियांनो खरोखर रक्त घेऊन त्या ठिकाणी प्रियांनो तो अति पवित्र स्थानामध्ये थरथर कापत हालेलुया जात होता. एवढं अद्भुत सामर्थ्य त्याचं बाहेरून होतं हालेलुया प्रेज लॉर्ड. आणि प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, दावीद हालेलुया प्रेज लॉर्ड काय होत होता, त्या टबरनकलमध्ये जाण्यासाठी किंवा त्या संदूकला आपल्या दावीदपुरात घेऊन येण्यासाठी प्रियांनो किती उतावळा होता हालेलुया. का, कारण तो बघत होता की खरोखर की त्याने अद्भुत रीतीने काय करत होता की ज्या ठिकाणी त्याचा संदूक असायचा त्या ठिकाणी घर ते भरभरलेलं हालेलुया, आशीर्वाद देव त्या घराला द्यायचा प्रियांनो अशा अद्भुत रीतीने. आणि मग दाविदाने डिसाईड केलं की तो संदूक दावीदपुरात यायला पाहिजे. आणि प्रियांनो खरोखर मला तुम्हाला सांगू द्या की त्याची पवित्रता एवढी अद्भुत होती, त्याचं सामर्थ्य एवढं अद्भुत होतं की तो परमेश्वर प्रियांनो तुमच्या आणि माझ्या बरोबर काय होत होता, बाहेरून त्यावेळच्या इस्रायल बरोबर बाहेरून तो बोलत होता, काम करत होता. परंतु प्रियांनो ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं काय झालं हालेलुया, त्या क्रूसावर मरण झालं हालेलुया, त्या क्रूसावर त्याने स्वतःला खेळलं. सगळे नियम, सगळे कानून, सगळे जी काही प्रियांनो व्यवस्था होती ती सर्व त्याने काय केली, त्या क्रूसावर हालेलुया प्रेज लॉर्ड कंप्लीट केली. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी पडदा फाडून त्या अति पवित्र स्थानचा जो पडदा होता, त्या मंदिरातला जो पडदा होता की ज्या पडद्याच्या आतमध्ये प्रभू येशू ख्रिस्त देवाची उपस्थिती होती प्रियांनो, तो पडदा फाडून हालेलुया प्रेज लॉर्ड त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रवेश केला. किती अद्भुत हा परमेश्वर आहे की जो परमेश्वर
प्रियांनो, खरोखर याजकाशिवाय कोणालाही अतिपवित्र स्थानमध्ये प्रवेश नव्हता आणि त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती होती. परंतु प्रियांनो, जसं त्याच्या पुत्राचं प्रियांनो खरोखर बलिदान झालं, सर्व नियम त्याने त्या क्रूसावर खेळले आणि प्रियांनो तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व काही मोडीत काढून प्रियांनो सर्व काही मोडीत काढून प्रियांनो काय केलं, त्या परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी, हालेलुया, प्रेज लॉर्ड, तुमच्या आणि माझ्यासाठी तो खुला झाला. हालेलुया, तुमच्या आणि माझ्यासाठी तो या मंदिरामध्ये जे मनुष्याचं शरीर आहे, जो कोणी त्या परमेश्वराचा प्रियांनो खरोखर त्याचा उद्धार करता म्हणून स्वीकार करतो, त्या परमेश्वराला हालेलुया, प्रेज लॉर्ड, तो काय करतो, हालेलुया, स्वीकारतो आणि तो परमेश्वर त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या शरीरामध्ये प्रियांनो सर्व सामर्थ्यानेशी, सर्व पावित्र्याने, सर्व त्याच्या प्रियांनो अद्भुत, हालेलुया, प्रेज लॉर्ड, की अद्भुत सामर्थ्याने तो त्याच्यामध्ये जातो. आणि म्हणून पाऊलाला हे प्रगटीकरण झालं की आता प्रभू येशू ख्रिस्त मंदिरात नाही. हालेलुया, आता प्रभू येशू ख्रिस्त त्या यरूशलेमच्या पवित्र मंदिरात नाही, तर तो ज्यांचा उद्धार झालेला आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो काय झालेलं आहे, ज्या वेळेस मनुष्याचा उद्धार होतो त्यावेळेस तो देवाचं मंदिर बनतो, देव त्याच्यामध्ये, हालेलुया, प्रेज लॉर्ड, राहतो. प्रियांनो किती अद्भुत सामर्थ्य आहे, किती अद्भुत तुमचं आणि माझ्या परमेश्वराचं प्लॅनिंग आहे, किती अद्भुत प्रियांनो त्याने जबरदस्त रीतीने त्या सैतानाच्या जाळ्यातून, त्या जोखडामधून सोडून आम्हाला त्या पुत्राच्या राज्यामध्ये आणलेलं आहे. याला म्हणतात प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया, की जो मनुष्याच्या मध्ये काम करतो, हालेलुया, जो मनुष्याच्या अंतःकरणामध्ये विराजमान होतो, जो मनुष्याच्या हालेलुया शरीरामध्ये प्रियांनो त्याची उपस्थिती आहे. म्हणून प्रियांनो कोणतीही जागा पवित्र नाही, हालेलुया, कोणीही पवित्र नाही, हालेलुया, प्रेज लॉर्ड, किंवा विशिष्ट मंदिर, चर्च, हालेलुया, किंवा अतिपवित्र स्थान काहीच नाही. तर तुम्ही आणि मी म्हणजे ज्यांचा उद्धार झालेला आहे ते परमेश्वराचं पवित्र मंदिर आहेत, ते पवित्र आहे. हालेलुया, म्हणजे काय, परमेश्वर आमच्यामध्ये आहे म्हणजे आमचं शरीर, हालेलुया, प्रेज लॉर्ड, हे पवित्र असणं गरजेचं आहे. हालेलुया, आणि ज्यांचं शरीर पवित्र आहे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून प्रियांनो कोणतीही जागा, कोणतंही प्रियांनो मंदिर किंवा कोणतंही सो कॉल्ड एरिया पवित्र नाही, तर तुम्ही आणि मी देवाचं जे शरीर आहे ते पवित्र आहे. आणि हे समजणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो कधीही लक्षात ठेवायचं, स्वतःला कमी करायचं नाही. हालेलुया, स्वतः कोण आहोत, आम्ही परमेश्वराचं मंदिर आहोत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो कोणता एरिया किंवा कोणी पवित्र नाही, तर तुम्ही आणि मी देवाचं मंदिर जे आहे ते पवित्र आहे. आणि म्हणून प्रियांनो परमेश्वर पहिल्यांदा बाहेरून काय करत होता, मंडळीमध्ये काम करत होता. हालेलुया, त्याच्या लोकांमध्ये काम करत होता. पण आता तो मंडळीमध्ये राहून म्हणजे मनुष्यामध्ये प्रियांनो होकर चालताय. हालेलुया, मनुष्यामध्ये तो काम करत आहे, मनुष्यामध्ये राहून प्रियांनो तो काय करत आहे, हालेलुया, प्रेज लॉर्ड, त्याचं कार्य करत आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रियांनो आम्हाला कुठं जायची गरज नाही. हालेलुया, आमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, आमच्यामध्ये तो रिझरेक्शन झालेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि प्रियांनो त्याने तुम्हाला आणि मला अनाथ सोडलं नाही, तर त्याचा पवित्र आत्मा त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि प्रियांनो खरोखर तो देखील आमच्यामध्ये आहे. हालेलुया, काय म्हणतो, जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात तर मी आणि पिता तुम्हामध्ये काय होणार आहे, वस्ती करायला येणार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. किती अद्भुत देवाचं प्लॅनिंग आहे, किती अद्भुत देवाचं सामर्थ्य आहे, किती अद्भुत प्रियांनो खरोखर या परमेश्वराने स्वतःला प्रियांनो देऊन काय केलेलं आहे, प्रियांनो तुमच्या आणि माझ्यासाठी. हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय केलेलं आहे, सगळं काही ओपन केलेलं आहे. आणि प्रियांनो हे जे प्रगटीकरण आहे ते कोणाला झालं, हालेलुया, ते पाऊलाला झालं. आणि म्हणून पाऊल पहिले करीन 3 अध्याय 16व्या वचनामध्ये म्हणतो की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. प्रियांनो खरोखर हे मंदिर
पहिल्यापासून देवाचंच होतं, परंतु आदामाने काय केलं? हालेलुया, आदामाने पाप केलं आणि त्यामुळे देव काय म्हटला की मनुष्य हा काय आहे? हालेलुया, शरीर आहे आणि म्हणून माझा आत्मा त्याच्यामध्ये काम करणार नाही. परंतु प्रियांनो, त्याने 2025 वर्षापूर्वी हालेलुया, प्राइज द लॉर्ड, की येशू ख्रिस्ताला देऊन पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपाचं तुम्हाला आणि मला बनवलं. आणि प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की त्याने तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपाचं बनवलं. हालेलुया, प्राइज लॉर्ड. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी सगळं सहन केलं. आणि प्रियांनो, जसा आदाम देवाच्या स्वरूपाचा बनवला होता, त्याच पद्धतीने तुम्हाला आणि मला त्याने त्याच्या स्वरूपाचं बनवलं. हालेलुया. प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाच्या स्वरूपाचं बनवलेलं गेलेलो आहोत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण का उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि प्रियांनो, जर वचन आम्ही वाचलं, उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि जर प्रियांनो 26 वचन वाचलं तर काय म्हटलेलं आहे? देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्यासारखा मनुष्य निर्माण करू. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वन पशु, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर तो सत्ता चालवेल. म्हणजे काय? की आपण आपल्या स्वरूपाचा मनुष्य बनू. प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाचं स्वरूप आहे. हालेलुया. कधी पण लक्षात ठेवायचं, तुम्ही आणि मी कोणाचं स्वरूप आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं, पिता परमेश्वराचं, पवित्र आत्म्याचं जे स्वरूप आहे ते आमच्यामध्ये आहे. आणि जे आदामामुळे प्रियांनो देव आणि मनुष्यामध्ये जी पापाची भिंत निर्माण झाली होती, ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने नष्ट करण्यात आली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने ज्यावेळेस ते बली क्रूसावर खेळण्यात आलं आणि प्रियांनो ते तुमच्या आणि माझ्यासाठी सांडलं, त्याच वेळेस पुन्हा एक वार जो कोणी त्याचा स्वीकार करतो तर प्रियांनो त्याचा नाश होत नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन. म्हणजेच प्रियांनो, जो कोणी त्याचा स्वीकार करतो म्हणजे त्याचा उद्धार होतो. जो कोणी त्याचा स्वीकार करतो तो त्याचं मंदिर बनतो. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो तर प्रियांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की तो त्याच वेळेस हालेलुया देवाच्या स्वरूपाचं बनतो. देव त्याच्यामध्ये प्रवेश करतो. आणि म्हणून प्रियांनो, तुमची आणि माझी उत्पत्ती ही देवासारखीच झाली होती. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण आदामाच्या पापामुळे, आदामाच्या शापामुळे, आदामामध्ये चालत आलेलं जे डीएनए मध्ये पाप होतं प्रियांनो, तेच आमच्यावर पहिल्या पिढीपासून आत्ताच्या पिढ्यापर्यंत चालत होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याद्वारे प्रियांनो ते सगळं ब्रेक होतं आणि तुम्ही आणि मी देवाचं मंदिर होतो. किती अद्भुत आहे, किती सामर्थ्य आहे, किती अफलातून आहे की तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून कोणाच्याही मंदिरामध्ये अजिबात जायचं नाही. हालेलुया, तुम्ही देवाचं मंदिर आहे. या निर्माणकर्त्याचं मंदिर तुम्ही आणि मी. हालेलुया, या सृष्टीला जो बनवणारा आहे ना त्याचं मंदिर तुम्ही आणि मी. या सृष्टीचा जो रचयिता आहे, ज्याला आपण जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रॉयर म्हणतो प्रियांनो, तो तुमच्या आणि माझ्या मध्ये विराजमान होतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हे खूप मोठं सौभाग्य आहे. आणि प्रियांनो, ते सौभाग्य असंच मिळालं नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने. हालेलुया, कोणाच्याही धार्मिकतेने नाही, कोणाच्याही सो कॉल्ड काहीही केल्याने नाही, तर फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने ते सौभाग्य तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पाऊल म्हणतो प्रियांनो, परमेश्वराचं मंदिर हे तुम्ही आणि मी आहे. आणि उत्पत्तीमध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या स्वरूपाचं तुम्ही आणि मी. प्रियांनो, खरोखर ही साधी गोष्ट नाही. तुम्ही आणि मी परमेश्वराचं मंदिर. हालेलुया, ही साधी गोष्ट नाही. हे कोणाच्यानेही शक्य नव्हतं. जगातील सो कॉल्ड हालेलुया कितीही ब्रिलियंट असला, कितीही टॅलेंट असला, कितीही ज्ञानी असला, तरी देखील प्रियांनो ते शक्य नाही. फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्त सांडण्याद्वारे आणि त्या रक्ताने प्रियांनो तुम्ही आणि मी शुद्ध झालेलो आहोत. कशाद्वारे? फक्त त्या परमेश्वराला आपला तारणारा म्हणून स्वीकारल्याद्वारे. प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे
हे तुम्ही ज्यावेळेस स्वीकारता त्यावेळेस प्रियांनो तुम्हाला आणि मला या गोष्टी मिळतात. इतकं अद्भुत प्रियांनो खरोखर तुम्हाला आणि मला देवाने बनवलेलं आहे. एवढं अद्भुत तुम्हाला आणि मला देवाने केलेलं आहे. म्हणून प्रियांनो एक वचन वाचूया. योहान कृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. योहान कृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन आहे 12. योहान 14:12. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणजे काय, मी तुम्हाला मागाशीच म्हटलं की आपण देवाच्या स्वरूपाचा आहोत. ज्यावेळेस प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे तुम्ही आणि मी चालतो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याच वेळेस प्रियांनो तुम्ही आणि मी देवावर, हालेलुया, जो कोणी विश्वास ठेवतो तो प्रभू येशू ख्रिस्ताने जे, हालेलुया, जे मिरॅकल केले, जे अद्भुत चमत्कार केले, ते तुम्ही आणि मी देखील करू शकतो. प्रियांनो देवाचं वचन सांगत आहे. काय म्हणत आहे? योहान 14 आणि प्रियांनो 12. मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जे कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल. प्रियांनो किती अद्भुत आहे, किती सामर्थ्य आहे. म्हणजे तुम्ही आणि मी देवाचं मंदिर, हालेलुया. ज्या वेळेस आम्ही देवाचं मंदिर होणार प्रियांनो, तुम्ही आणि मी जे देवाने चमत्कार केले ते तुम्ही आणि मी देखील करू शकतो. प्रियांनो किती अद्भुत, किती जबरदस्त आणि किती अलौकिक ज्ञान प्रियांनो परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो हे तुम्ही आणि मी ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार, ज्या वेळेस त्याच्या आज्ञामध्ये चालणार, ज्या वेळेस त्याच्या योजने अंतर्गत तुम्ही आणि मी देवाची सेवा करणार, त्यावेळेस प्रियांनो या सर्व गोष्टी होणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो जर आम्ही बघितलं, जुन्या करारामध्ये देवाने अद्भुत चमत्कार केले. त्याच्यानंतर 4 शुभवर्तमानामध्ये योहान तर म्हणतो की त्याच्या प्रत्येक चमत्काराचा जर उल्लेख करायला लागला तर जगातली पुस्तकं कमी पडतील. प्रियांनो हा तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. प्रियांनो पेत्र ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो स्वीकारतो, त्याचं काम करतो, त्याची सेवा करतो, प्रियांनो पेत्राच्या सावलीने काय होत होते प्रियांनो, हालेलुया, प्रेज लॉर्ड, रोगी बरे होत होते. पाऊलाच्या रुमालाने लोक बरे होत होते, आजारी चंगे मिळवत होते. प्रियांनो हे काय आहे? हे आहे परमेश्वराचं सामर्थ्य. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हे काय आहे की जे लोक खरोखर देवाचं पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण अंतःकरणाने त्या देवावर विश्वास ठेवून त्या देवाच्या योग्य मिशन मध्ये असतात, तर प्रियांनो त्यांच्या बरोबर या सर्व गोष्टी होत असतात. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून प्रियांनो तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे की तुम्ही आणि मी जी सेवा प्रभूची करत आहोत, तर प्रियांनो चमत्कार हे तुमच्या आणि माझ्या मर्जीने होणार नाही. देवाच्या योजने अंतर्गत जर राहिलं तर देव चमत्कार करणार. देवाची मंडळी देवाला सर्वसिद्ध बनवण्यासाठी देव चमत्कार करणार. अनेक लोक परमेश्वराचं डिसायपलिंग करण्यासाठी चमत्कार होणार. प्रियांनो परमेश्वराचं राज्य बांधण्यासाठी चमत्कार होणार. प्रियांनो खरोखर तुम्हाला आणि मला या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आणि प्रियांनो 10वा जो टॉपिक आहे, 10वा जो टॉपिक आहे, तर तो आहे की तुम्ही आणि मी काय होतो? आत्मिक होतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय म्हटलेलं आहे? तुम्ही आणि मी आत्मिक होतो. ज्या वेळेस तुमचा आणि माझा उद्धार होतो त्याच वेळेस प्रियांनो तुम्हाला आणि मला देवाचा आत्मा मिळतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पवित्र आत्म्याची छाप तुमच्यावर आणि माझ्यावर पडते. आणि प्रियांनो खरोखर तुम्ही आणि मी काय होतो प्रियांनो? हालेलुया, प्रेज लॉर्ड, आत्मिक होतो. आणि आत्मिक होणं फार गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. एक वचन वाचूयात, योहान 3:6. योहान
3:6. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? देहापासून जन्मलेले देह आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी ज्या वेळेस पूर्वी शरीरात होतो, ज्या वेळेस आम्हाला ख्रिस्त माहीत नव्हता, ज्या वेळेस प्रियांनो आम्हाला खरोखर देव माहीत नव्हता, त्यावेळेस आम्ही शरीरात होतो. म्हणजे काय? जगाच्या रहाटीप्रमाणे जगत होतो, जगाच्या सर्व रीतिरिवाजाप्रमाणे करत होतो. पण ज्या वेळेस आमचा उद्धार झाला, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारला, ज्या वेळेस आम्ही आमचं पाप परमेश्वराजवळ कबूल केलं आणि प्रियांनो त्या कृपेच्या आसनाजवळ आलो. हालेलुया. त्या दैवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियांनो त्या ज्या अद्भुत अशा ज्या मरणदंड त्या देवाने जे सहन केलं प्रियांनो, ते ज्यावेळेस आम्ही ते तोंडाने कबूल केलं की खरोखर ख्रिस्त माझ्यासाठी मरणदंड त्याने सहन केलं, प्रियानो त्याच वेळेस तुम्ही आणि मी आत्मिक होतो. आणि जर प्रियानो तुम्ही आणि मी आत्मिक झालो तर आम्ही शरीरामध्ये नाही, हालेलुया, तर आम्ही आत्म्यामध्ये, म्हणजे तुमचं आणि माझं जीवन या जगिक पद्धतीने नाही तर सुपर नॅचरल जीवन जे आशीर्वादित आहे, जे सर्व देवाने तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे प्रियानो, त्या जीवनामध्ये भले आम्ही आज शरीरामध्ये आहे परंतु आम्ही आत्मिकरित्या त्या परमेश्वराशी कनेक्ट आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी आत्मिकरित्या प्रियांनो काय आहे? त्या परमेश्वराशी कनेक्ट आहे. आणि म्हणून प्रियांनो तुम्ही आणि मी समजणं फार गरजेचं आहे की तुम्ही आणि मी शरीरात आहोत पण आम्ही आत्मिक आहोत, आम्ही सुपर नॅचरल जिंदगी जगत आहोत. म्हणून प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, तुम्ही आणि मी देवाचं पवित्र मंदिर आहोत आणि प्रियानो तो आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये वास करतो. आणि प्रियानो म्हणून तुम्ही आणि मी काय आहोत? आत्मिक आहोत. तुम्ही आणि मी त्या देवाच्या स्वरूपाचा आहोत. आणि म्हणून प्रियानो तुम्ही आणि मी काय करणं गरजेचं आहे? त्या देवाच्या मर्जीप्रमाणे जगणं फार आणि फार गरजेचं आहे. म्हणजे प्रियानो तुम्हाला चमत्काराची काहीही गरज नाही, तर चमत्कार तुम्ही स्वतः एक चमत्कार आहात. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आणि मी आत्मिक बनतो त्यावेळेस तुम्हाला चमत्काराची गरज नाही, तर तुम्ही आणि मी स्वतः चमत्कार आहोत जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. का? कारण देवाने तुम्हाला आणि मला त्या पद्धतीने भरलेलं आहे. परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आणि मला भरलेलं आहे. म्हणून प्रियानो तुम्ही आणि मी साधारण नाही तर तुम्ही आणि मी आत्मिक आहे. म्हणून प्रियानो चमत्कार हे वैयक्तिक कधीही परमेश्वर देत नाही. हालेलुया. चमत्कार वैयक्तिकरित्या परमेश्वराने कधीही दिलेले नाहीत, तर चमत्कार हे मंडळीच्या वाढीसाठी. हालेलुया. चमत्कार प्रियांनो देवाचं राज्य वाढवण्यासाठी, चमत्कार त्या देवाचं खरोखर जी कलिसी आहे ती डेव्हलप होण्यासाठी देवाने दिलेला आहे. म्हणून प्रियांनो चमत्कार रांचा वैयक्तिक गोष्टीसाठी कधीही उपयोग करायचा नाही. जर वैयक्तिक गोष्टींसाठी चमत्कार केला तर प्रियांनो त्याला देव काय होतो? त्या शाऊलाप्रमाणे सोडून जातो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि प्रियांनो त्याची अवस्था फार दयनीय होते. म्हणून प्रियांनो तुम्ही आणि मी कधीही लक्षात ठेवायचं की वैयक्तिक गोष्टीसाठी कधीही चमत्कार नाही, तर देवाच्या मिनिस्ट्रीसाठी, देवाच्या कलिसियासाठी, देवाच्या हालेलुया डिसायबलशिप हालेलुया करण्यासाठी देव काय करतो प्रियांनो? चमत्कार करतो. आणि म्हणून प्रियांनो ज्या वेळेस प्रियांनो एक समजणं गरजेचं आहे की ज्या वेळेस प्रियांनो तुमचा उद्धार होतो त्यावेळेस तुम्ही आत्मिक होता, त्यावेळेस तुम्ही काय होता प्रियांनो? देवाच्या स्वरूपाचं बनता, त्यावेळेस तुम्ही देवाचं मंदिर बांधता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि 11वा जो पॉइंट आहे हालेलुया किंवा 11वा जो फायदा आहे तो म्हणजे प्रियांनो तुम्ही आणि मी देवाची मंडळी बनतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. किती अद्भुत आहे. ज्यावेळेस ज्या माणसाचा उद्धार होतो, ज्यावेळेस जो विश्वासणारा देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो, प्रियांनो असं म्हटलेलं आहे की तो देवाची मंडळी बनतो. हालेलुया. म्हणजे काय? चर्च म्हणजे काय प्रियांनो? की तुम्ही आणि मी देवाचं शरीर बनतो. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. एक वचन वाचूयात, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन आहे 18. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? आणखी मी तुला असे सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे मृत लोकांच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. प्रियांनो, जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ना, हालेलुया, प्रेज लॉर्ड, तर तो काय बनतो? परमेश्वराची मंडळी बनतो. हालेलुया, परमेश्वराचं चर्च बनतो, परमेश्वराचं शरीर बनतो. आणि ज्या वेळेस प्रियांनो तो चर्च बनतो, ज्यावेळेस ती मंडळी बनतो परमेश्वराची, ज्यावेळेस प्रियांनो तो कलिसिया बनतो, तर प्रियांनो देव म्हणतो की त्याच्यावर कोणत्याही अंधकाराची शक्ती चालणार नाही. हालेलुया, त्याच्यावर कोणत्याही जादूटोण्याची शक्ती चालणार नाही. त्याच्यावर सो कॉल्ड या सैतानाच्या कोणत्याही प्राणघातक हल्ल्यांचा प्रियांनो काय होणार नाही? परिणाम होणार नाही. एवढं सामर्थ्य देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलेलं आहे. एवढं अद्भुत रीतीने देवाने तुम्हाला आणि मला घडवलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, खरोखर या परमेश्वराला ओळखणं, या परमेश्वराचं मिशन जाणून घेणं, या परमेश्वराच्या योजनेअंतर्गत चालणं, प्रियांनो तुमची जिंदगी एकदम जबरदस्त. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हे समजणं आज प्रत्येक विश्वासणाऱ्याला फार आणि फार गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमच्यावर आणि माझ्यावर सैतानाचा कोणताही डाव चालू शकत नाही. सैतानाची कोणतीही योजना प्रबळ होऊ शकत नाही. प्रियांनो, खरोखर ज्या वेळेस तुम्ही कलिसिया बनता, म्हणजे काय, जोपर्यंत मी प्रशांत आहे, हालेलुया, तोपर्यंत सैतानाला काय टेन्शन नाही. हालेलुया, का? कारण मी जगीक जगणार. का? कारण का मी एकदम साधारण जगणार. तोपर्यंत सैतान माझ्यावर हवी. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण ज्या दिवशी मी देवाची मंडळी बनणार, हालेलुया, ज्या वेळेस प्रशांत देवाची मंडळी बनणार, प्रियांनो, त्यावेळेस काय होतं? सैतानाला थरथर कापायला होतं. का? कारण का त्याचे कोणतेही शस्त्र आमच्यावर चालत नाही. हालेलुया, त्याचे कोणतेही योजना आमच्यावर चालत नाही. तर सर्व काही विफल होतं. हालेलुया, सर्व काही नेस्त नाबूद होतं. आणि हे तुम्हाला आणि मला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून देव देखील म्हणतो की मी काय करील? या खडकावर मंडळी रचील आणि या मंडळीवर कोणत्याही गोष्टीचा अधिकार चालणार नाही. प्रियांनो, मग तुम्ही रात्री, दिवसा, हालेलुया, पहाटे, हालेलुया, प्रेज लॉर्ड, भर दुपारी, भर ज्वारीत, हालेलुया, भर काय म्हणतो ना आपण त्याला, जबरदस्त एरियातून चाला, तुम्हाला काहीच भीती वाटणार नाही. का? कारण का देव तुमच्यामध्ये आहे. हालेलुया, तुम्ही देवाची मंडळी आहात. आणि प्रियांनो, खरोखर हे समजणं फार गरजेचं आहे. हे ओळखणं फार गरजेचं आहे. का? कारण का अधोलोकाचे कोणतेही फाटक तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करत नाही. आणि म्हणून प्रियांनो, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत काय नाही. पण ज्यावेळेस आम्ही देवाची मंडळी बनतो, तर मग मात्र आम्ही सगळं काही आहोत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हे तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. देव हालेलुया त्याच्या मंडळीला एवढं मजबूत करतो, देव त्याच्या मंडळीला एवढं सामर्थ्याने भरतो की प्रियांनो, सैतान देखील, हालेलुया, प्रेज लॉर्ड, टरकतो. सैतान देखील त्याच्या मंडळीला घाबरतो. आणि म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाची मंडळी आहे. म्हणजे शरीर जे आहे तर ती त्याची मंडळी, म्हणजे तुम्ही आणि मी देवाचं शरीर आहे. आणि आमचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. किती मोठं सौभाग्य, किती अद्भुत प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवाने टबरनाकेल करून ठेवलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला त्याची प्रियांनो अद्भुत रीतीने, हालेलुया, कलिसिया करून ठेवलेला आहे. किती अद्भुत रीतीने मंडळी करून ठेवलेला आहे. म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, त्यावेळेस त्या येशूच्या जवळ येता. ज्यावेळेस त्या येशूवर विश्वास ठेवता, त्यावेळेस तुम्ही कृपेच्या जवळ येता. हालेलुया. कृपा म्हणजे काय? प्रियांनो, मनुष्याची लायकी नसतानाही देवाने जे प्रेम तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे, ती म्हणजे देवाची कृपा. हालेलुया. हे समजणं गरजेचं आहे. आपण एक वचन वाचूयात, इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 22 ते 24. इब्री 12, 22 ते 24 या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? परंतु तुम्ही सियोन पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत
स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव व पूर्ण केलेल्या नीतिमानाचे आत्मे, आणि तुम्ही जो नवा कराराचा मध्यस्थ येशू याच्याकडे आलात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आला आहात, की जे रक्त हबेलाच्या रक्तापेक्षा अधिक उत्तम आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणजे प्रियांनो, तुम्ही नव्या कराराचं काय आहे? हालेलुया, प्रेज लॉर्ड, मंडळी आहात नवीन कराराची. ज्या मंडळीसाठी येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडलं, ज्या मंडळीसाठी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शरीर बनून या जगामध्ये आला, आणि ते शरीर प्रियांनो क्रूसावर वधलं का? हे शरीर शुद्ध करण्यासाठी. हालेलुया. येशू ख्रिस्त त्या प्रियांनो क्रूसावर का वधला? हे शरीर या जगातील प्रत्येक मनुष्य शुद्ध करण्यासाठी, प्रत्येक मनुष्याला सुपर नॅचरल जीवन जगता यावं, प्रत्येक मनुष्याला त्या मंडळीचं सहभागीपण मिळावं, प्रत्येक मनुष्याला त्या पापातून, त्या शापातून, त्या घाणेरड्या गोष्टीमधून छुटकारा मिळून प्रियानो त्याचं जे जीवन आहे ते सुपर नॅचरल करावं, म्हणून येशू ख्रिस्त आला. आणि आज तुम्हाला आणि मला त्या शरीरामध्ये, तुम्हाला आणि मला त्या प्रियांनो कॅलेसियामध्ये, तुम्हाला आणि मला त्या देवाच्या मंडळीमध्ये त्या देवाने ठेवलेलं आहे. म्हणजे तुमचं आणि माझं डोकं प्रभू येशू ख्रिस्त, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर तुम्ही आणि मी. म्हणजे प्रियांनो किती अद्भुत आहे. हालेलुया, किती सामर्थ्य देवाचं प्लॅनिंग आहे. तुमचं आणि माझं मस्तक जे आहे ते येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि त्या येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे तुम्ही आणि मी आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि या मंडळीसाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. प्रियांनो, खरोखर ज्यावेळेस आम्ही या अद्भुत गोष्टी बघतो त्यावेळेस आम्हाला वाटतं की खरोखर देवाने आम्हाला किती सौभाग्य दिलेलं आहे. या गोष्टी ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस देवाने आमच्यासाठी किती जबरदस्त प्लॅनिंग करून त्या घाणेरड्या जीवनामधून त्याने तुम्हाला आणि मला मुक्त केलं. त्या सैतानाच्या जोखडातून, जाळातून मुक्त केलं, त्या बंधनातून, त्या नियमातून मोकळं केलं. तुम्हाला आणि मला प्रियांनो त्याने खरोखर त्याच्या पुत्राच्या, हालेलुया, प्रियांनो काय केलं? हालेलुया, त्या पुत्राच्या प्रियांनो काय केलं की त्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला आणलं. आणि म्हणून प्रियांनो तुम्ही आणि मी या गोष्टी समजणं गरजेचं आहे, या गोष्टी ओळखणं गरजेचं आहे. आणि या सृष्टीचा चालक आणि मालक एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया, ज्याला आपण एलोहिम म्हणतो, पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि पवित्र आत्मा परमेश्वर. आणि म्हणून प्रियांनो तुम्ही आणि मी, हालेलुया, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत ते साधे व्यक्ती नाही, तर ते परमेश्वराची कलेसिया आहे, ते परमेश्वराची मंडळी आहेत, ते परमेश्वराचं चर्च आहे. आणि म्हणून प्रियांनो तुम्ही नुसतंच ख्रिश्चन म्हणून राहायचं नाही. हालेलुया, देवाला नुसतेच ख्रिश्चन नकोय. हालेलुया, कारण का जसं मत्तेमध्ये सांगितलेलं आहे ना, 4 प्रकारचे ख्रिश्चन, की जे एक रस्त्यावरचे, हालेलुया, एक दगडावरचे म्हणजे पत्थरवाले, हालेलुया, तिसरे म्हणजे झाडीवाले, झाडा झुडपात वाढणारे, आणि चौथे म्हणजे योग्य जमिनी, सुपीक जमिनीवाले. तर देवाला हे चौथे पाहिजे, योग्य जमिनीवाले, की ज्यामध्ये प्रियांनो काय होतं, देवाला 30%, 60%, 100% पीक मिळतं. देव अशा लोकांची कदर करतो. म्हणून प्रियांनो आम्हाला रस्तेवाले अजिबात व्हायचे नाही. आज जगामध्ये सगळीकडे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, 90% रोडवर फिरत आहेत. हालेलुया, आज जर बघितलं मसीह जनता मध्ये 90% आयश आरामा, एन्जॉय, बास, याच्या पलीकडे काहीच नाही. हालेलुया. त्याच्यानंतर जर बघितलं तर प्रियांनो झाडा झुडपामध्ये कौटुंबिक गोष्टी, हालेलुया, ज्या स्वतःची जिंदगी डब घायला लागली की जिंदगी कॉम्प्रोमाइज करतात. हालेलुया, प्रियांनो या पद्धतीने देवाला ते झाडीवाले, हालेलुया, रस्त्यावाले, पत्थरवाले अजिबात नको. तर देवाला सुपीक जमिनीमधले ख्रिश्चन पाहिजे, सुपीक जमिनीमधले ते विश्वासी पाहिजेत. आणि प्रियांनो देव त्या सुपीक जमिनीवाल्यांना आज शोधत आहे. काय तुम्ही ते बनण्याची इच्छा धरत आहात काय? आणि जर धरत आहात तर तुम्ही धन्य आहात, कारण का देवाने हे बेनिफिट तुम्हाला आणि मला देऊ केलेले आहेत, की जे मी तुम्हाला ते आता 11 पर्यंत सांगितलेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो
तुम्ही आणि मी कधीही घाबरायचं नाही. देव तुमच्या आणि माझ्या बरोबर नेहमी कंटिन्यू 24/7 हालेलुया तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. फक्त तुम्हाला आणि मला त्या देवाच्या इच्छेप्रमाणे जगणं गरजेचं आहे. 12वा जो टॉपिक आहे आणि आजच्या दिवसाचा लास्ट टॉपिक तो आहे हालेलुया प्रेज लॉर्ड, पवित्र आत्म्याची छाप तुमच्यावर आणि माझ्यावर मारली जाते. हालेलुया, पवित्र आत्म्याचं सील ज्यांचा उद्धार झालेला आहे त्याच दिवशी त्याच क्षणाला प्रियांनो तुम्हाला आणि मला ते सील केलं जातं, ती छाप मारली जाते. आणि म्हणून प्रियांनो तुम्ही आणि मी खूप अद्भुत आहे. तुम्ही आणि मी त्या देवाने एवढं जबरदस्त तुम्हाला आणि मला करून ठेवलेलं आहे. पण दुर्दैव आमचं एवढं बेकार आहे की आम्ही त्या देवावर विश्वास ठेवत नाही. दुर्दैव आमचं एवढं डेंजर आहे की आम्ही त्या देवावर नाही तर पास्टरावर विश्वास ठेवतो, त्या देवावर नाही तर आम्ही त्या लीडरावर विश्वास ठेवतो, त्या देवावर नाही तर त्या वर्शिपवर आम्ही विश्वास ठेवतो, त्या लीडरवर नाही, त्या देवावर नाही तर अपोस्टलवर, प्रॉफिटवर, इव्हॅन्जेलिस्टवर हालेलुया प्रियांनो पास्टरावर हालेलुया वडिलांवर विश्वास ठेवतो. प्रियांनो ते नाही करायचं. आम्हाला ते फक्त डायरेक्शन देण्यासाठी आहे. परंतु प्रियांनो तुमचं आणि माझा निर्माण करता जो आहे परमेश्वर त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं फार गरजेचं आहे. प्रियांनो ज्या वेळेस तुमचा आणि माझा उद्धार होतो त्याच वेळेस तुमच्यावर आणि माझ्यावर छाप मारली जाते. प्रियांनो आपण एक वचन वाचूयात. इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि वचन आहे 13. इफिस 1:13. तर काय म्हटलेलं आहे, ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही सुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे. प्रियांनो पवित्र आत्मा मागण्याची गरज नाही. हालेलुया प्रेज लॉर्ड. पवित्र आत्मा उतर 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 असं म्हणण्याची गरज नाही. इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 13वं वचन म्हणतं, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता, ज्या वेळेस त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, ती तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर ती ऍक्सेप्ट करता आणि प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता, त्याच वेळेस ऑन दिस स्पॉट हालेलुया प्रेज लॉर्ड पवित्र आत्म्याची छाप तुमच्यावर आणि माझ्यावर लागते. प्रियांनो किती अद्भुत आहे. एवढं जबरदस्त तुमचा आणि माझा परमेश्वर आहे ना, पण तुम्ही आणि मी वाचत नाही त्यामुळे प्रॉब्लेम आहे. हालेलुया तुम्ही आणि मी त्या डीप वचनामध्ये जात नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. प्रियांनो इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 13वं वचन म्हणतं, ज्या वेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता, विश्वासी होता, त्याच वेळेस तुमच्यावर आणि माझ्यावर पवित्र आत्म्याची छाप, पवित्र आत्मा मिळतो. हालेलुया. आणि नुसता मिळतच नाही तर त्याचं सील हालेलुया शिक्का मारण्यात येतो, ऍफिडेव्हिट केलं जातं तुमच्यावर. हालेलुया प्रेज लॉर्ड. हे तुम्हाला आणि मला समजणं फार गरजेचं आहे. हे तुम्हाला आणि मला जाणणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो हालेलुया बाबागिरी सोडा. हालेलुया प्रेज लॉर्ड. रिअल लाईफ, रिअल सुपर नॅचरल लाईफ जीसस मध्ये जगायचं शिका. हालेलुया प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो परमेश्वराचं 12वं जे बेनिफिट तुम्हाला आणि मला मिळतं उद्धार झाल्यावर, ते म्हणजे तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याची छाप तुमच्यावर माझ्यावर लागते. म्हणून प्रियांनो पवित्र आत्मा कुठे आहे? आमच्यामध्ये आहे. आणि प्रियांनो जी छाप आहे ती तुमच्यावर आणि माझ्यावर लागली गेलेली आहे. आणि प्रियांनो अजून एक वचन वाचूयात. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 30व्या वचनामध्ये देखील म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेला असे आहात. हालेलुया प्रेज लॉर्ड. काय केलेलं आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी ख्रिस्ताने खंडणी भरलेली आहे. हालेलुया. आणि तुम्ही त्याचा स्वीकार केल्यामुळं तुमच्यावर आणि माझ्यावर तो सील मारलेला आहे. कशासाठी मारलेला आहे? तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी, हालेलुया मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हा शिक्का मारलेला असे आहात. हालेलुया प्रेज लॉर्ड. प्रियांनो मुक्तीसाठी तुमचा आणि माझा हालेलुया काय झालेला आहे? उद्धार झालेला आहे. आणि तुमच्यावर आणि माझ्यावर शिक्का मारण्यात आलेला आहे. म्हणजे काय?
प्रियांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही आता साधारण व्यक्ती नाहीत, तुम्ही सुपरनॅचरल प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रियांनो तुम्ही आणि मी काय आहोत, अँबॅसेडर. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचे तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याची छाप लागलेली आहे. म्हणजे काय, त्याच वेळेस पवित्र आत्मा तुम्हाला मिळतो, त्याच वेळेस पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये येतो, त्याच वेळेस पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो, सर्व सामर्थ्यानिशी, सर्व अभिषेकाने, सर्व हालेलुया काय म्हणतो ना आपण की बायबलमध्ये जेवढे हालेलुया वेपन्स आहेत त्या वेपन्सद्वारे देव तुमच्या माझ्यामध्ये विराजमान आहे. हालेलुया. म्हणून कोणाच्याही भूलथापाला अजिबात बळी पाडायचं नाही. कुणी किती बोंबललं हालेलुया आणि किती म्हटलं की इकडे या पवित्र आत्मा मिळतो, तिकडे जा पवित्र आत्मा मिळतो, त्याला म्हणा तुझा आत्मा राहू दे तुझ्याकडे आणि ते सगळी टीचिंग राहू दे तुझ्याकडे. मला ज्या वेळेस उद्धार मिळालाय त्याच वेळेस माझ्याला काय भेट झालंय की पवित्र आत्म्याचं सील माझ्यावर लागलंय. आणि ज्या वेळेस पवित्र आत्म्याचं सील माझ्यावर लागलंय त्याच वेळेस पूर्ण सामर्थ्यानिशी पवित्र आत्मा अभिषेकाने माझ्यामध्ये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो, तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे, ज्या वेळेस प्रियांनो तुमचं मरण होईल, हालेलुया, प्रेज लॉर्ड, तर त्या लाखो दिव्यदूतामध्ये, त्या बहुसंख्य त्या खरोखर प्रियांनो जो समूह असणार आहे ना, त्याच्यामध्ये देव तुम्हाला आणि मला ओळखणार. कसं? पवित्र आत्म्याची छाप तुमच्यावर आणि माझ्यावर लागलेली आहे. हालेलुया. त्याद्वारे देव तुम्हाला आणि मला ओळखणार. याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, उद्धार झाला, त्याच वेळेस याच्यावर पवित्र आत्म्याची छाप, प्रियांनो, ती छाप देव तुमच्यावर आणि माझ्यावर लागलेली ओळखणार आहे. आणि प्रियांनो, तुमचं आणि माझं आगत आणि स्वागत करणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, हे जे 12 फायदे आहेत, हालेलुया, ते तुम्ही आणि मी समजून घेणं फार आणि फार गरजेचं आहे. एक वचन वाचूयात, स्तोत्रसंहिता याचा 10वा अध्याय आणि वचन आहे 2. स्तोत्रसंहिता 10:2. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? कारण दृष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पिडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतु कृपया असे हो की दृष्टांनी जे संकल्प योजले आहेत त्यामध्ये ते सापडो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे प्रियांनो, तुम्हाला आणि मला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की खरोखर तुम्ही आणि मी काय आहोत की अद्भुत आहोत. आणि 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण दृष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो, दृष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो, दृष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो. दृष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, यास्तव तो देवाला शोभत नाही, कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्या बाहेरचे आहेत. तो आपल्या सर्व शत्रूवर फुत्कारतो. प्रियांनो, जो परमेश्वराचा स्वीकार करत नाही, जो हे 12 टॉपिक किंवा 12 फायदे ऍक्सेप्ट करत नाही, देवाचा उद्धाराचा मार्ग स्वीकारत नाही, त्यांच्यावर हे सर्व क्रोध परमेश्वर काय करतो? आणतो. म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी लक्षात ठेवा, कोणत्याही टीचिंगला घाबरायचं नाही, कोणत्याही गोष्टीला हालेलुया टरकायचं नाही. तर देवाने मला हे आशीर्वाद दिलेले आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परत मी तुमच्यासाठी ते 12 टॉपिक वाचतो. पहिला टॉपिक आहे की देवाच्या क्रोधापासून तुमची आणि माझी सुटकारा किंवा छुटकारा होतो. आदामाच्या बीजापासून तुम्हाला आणि मला मुक्तता मिळते. प्रियांनो, पाप आणि त्याच्या परिणामापासून मुक्तता होते. अनंत जीवन तुम्हाला आणि मला मिळतं. परमेश्वराची संतान किंवा वंशज तुम्हाला आणि मला ठरवलं जातं. परमेश्वरचं राजदूत तुम्हाला आणि मला बनवलं जातं. त्यानंतर 7वा जो टॉपिक आहे तो म्हणजे ऑल एरिया एक्सिस, म्हणजे तुम्हाला आणि मला प्रार्थनेची गुरु किल्ली दिलेली आहे. त्याद्वारे आम्ही सर्व काही ओपन करू शकतो. प्रियांनो, 8वा जो फायदा आहे परमेश्वराचं सेवक बनतो. 9वा जो फायदा आहे प्रियांनो, खरोखर परमेश्वराचं मंदिर बनतो. 10वा जो फायदा आहे आम्ही आत्मिक बनतो. प्रियांनो, 11वा जो टॉपिक आहे परमेश्वराची मंडळी बनतो. आणि 12वा जो टॉपिक आहे तो म्हणजे पवित्र आत्म्याची छाप तुमच्यावर आणि माझ्यावर लागते.
असे 12 फायदे ज्यांचा उद्धार होतो त्यांना ऑन दी स्पॉट देव या गोष्टीमध्ये काय करतो, लीड करतो. आणि म्हणून प्रियांनो, माझी इच्छा आहे, हालेलुया, प्रेज लॉर्ड, की तुम्ही तुमचा उद्धार करणं आणि उद्धार झाल्यानंतर हे जे बेनिफिट आहेत ते तुम्हाला प्रियांनो मिळतात. फक्त तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, देवामध्ये, देवाच्या योजनेमध्ये, देवाच्या मिशनमध्ये, देवाच्या प्रियांनो अद्भुत गोष्टीमध्ये राहणं फार आणि फार गरजेचं आहे. देवबाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला देव अद्भुत रीतीने देवाच्या सुपर नॅचरल जीवनामध्ये अद्भुत रीतीने चालो, गाईड करो. आणि प्रियांनो, कुणी तुम्हाला फसू नये, तर तुम्ही सामर्थ्यानेशी या वचनाद्वारे स्वतःला मजबूत करून प्रियांनो प्रत्येक त्या सैतानाच्या हालेलुया फसव्या टीचिंगला तुम्ही उलाहना दो. हालेलुया म्हणजे काय ते उघडकीस आणा. आज प्रियांनो, खरोखर मला तुम्हाला सांगायचं आहे की खरोखर अद्भुत रीतीने काय आहे प्रियांनो, की आज म्हटलं जातं की पवित्र आत्मा, हालेलुया, प्रेज लॉर्ड, काय अन्य भाषा. बरं, अन्य भाषा म्हणजे काय, ग्लोसा, हालेलुया. आणि ग्लोसा म्हणजे काय, मातृभाषा. प्रियांनो, हे समजणं गरजेचं आहे की जे ट्रान्सलेट झालेलं आहे अन्य भाषेचं ते म्हणजे ग्लोसा. आणि ग्लोसा म्हणजे प्युअरली अर्थली लँग्वेज, हालेलुया. आणि प्युअरली अर्थली लँग्वेज ही जर आहे तर प्रियांनो, आम्हाला माहित आहे प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय, आणि प्रियांनो ते जे वचन आम्ही वाचत जातो तर त्या ठिकाणी 17 भाषांचा उल्लेख. आणि प्रियांनो, कुणी ऐकलंय, यहुदी, जे संपूर्ण जगातले ज्ञानी होते, हालेलुया, जे काय होते, देवाच्या वचनाद्वारे तंतोतंत वाढलेले होते. प्रियांनो, त्यांनी काय केलं, आपापल्या भाषेमध्ये काय केलं, देवाचा सुसमाचार ऐकला, हालेलुया, देवाचं गॉस्पल ऐकलं. आणि ते आश्चर्यचकित झालं की आम्ही नियमशास्त्रातल्या गोष्टी यांच्या तोंडून कसं ऐकत आहे, हालेलुया, प्रेज लॉर्ड. याला म्हटलेलं आहे अन्य भाषा. देवाचा आत्मा आला आणि वेगवेगळ्या भाषा, जन्म भाषा म्हटलेल्या आहेत. प्रियांनो, खरोखर कधी फसू नका. जिब्रिश, बार्बियन ही अन्य भाषा नाही, तर बार्बियन ही जंगली भाषा आहे आणि ती सैतानाकडून आहे. हे तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे, हालेलुया, प्रेज लॉर्ड. की खरोखर आज जर बघितलं, मसी मंथन बैठकला एका व्यक्तीने चॅलेंज केलेलं आहे, हालेलुया. त्याचं नाव एंजल जो आहे, हालेलुया, प्रेज लॉर्ड. तर त्या एंजल विवेक काय, तर त्या एंजल विवेकने काय केलं प्रियांनो, मसी मंथनला हे केलं की खरोखर अन्य भाषा ही स्वर्गीय भाषा आहे. अरे पण कोणती, हालेलुया, अन्य भाषा आम्ही पण मानतो, पण कोणती, ग्लोसा, जी देवाने पवित्र वचनामध्ये देव केलेली आहे. ग्लोसा म्हणजे प्रियांनो जन्म भाषा. का, कारण का देवाचं गॉस्पल, हालेलुया, प्रेज लॉर्ड, मत्ते शुभवर्तमान याचा 28वा अध्याय 19 आणि 20 वचनं, हालेलुया, प्रेषितांची कृत्य, हालेलुया, प्रेज लॉर्ड, 1ला अध्याय आणि 8वं वचन, हे कंप्लीट करण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येकाच्या एरियामध्ये जाण्यासाठी ही भाषा दिली. का, कारण का देवाचं गॉस्पल कंप्लीट करण्यासाठी. आणि हे काय बोंबलं ते, जो 200 आणि मला असं वाटतंय 300 वर्षापूर्वी जो सेंट अझुजा विल्यम सी मोर, हालेलुया, कॅलिफोर्नियामध्ये त्याने हे काय केलं, हे टीचिंग, दळभद्री टीचिंग आणलं, हालेलुया, प्रेज लॉर्ड. की तुम्ही फक्त बोलत राहा आणि हे, अरे कोण बोलत राहणार आहे, हालेलुया, प्रेज लॉर्ड. जे समजत नाही, पाऊल म्हणतो ते मंडळीत बोलू नका. आणि तुमचे भरपूर काय म्हणतात ना त्याला, नुसतं बॉम्बट्या मारायचं काम चालू आहे, हालेलुया. धड त्याला कळाना, धड याला कळाना, जो बोलतो त्याला पण कळाना. एवढी बेकार अवस्था, हालेलुया, प्रेज लॉर्ड. का, कारण का योग्य वचनाद्वारे कुणीही जाणत नाही. आणि प्रियांनो, जे वचनाच्या बाहेर आहे ते का ऍक्सेप्ट करायचं, मी हे म्हणतो, हालेलुया. ग्लोसा परत वाचा, जन्म भाषा ग्लोसा म्हटलेलं आहे त्याला. आणि तीच प्रियांनो बायबलमध्ये अन्य भाषा म्हटलेला आहे, ना की जिब्रिश, हालेलुया. जिब्रिश म्हणजे बार्बियन, अजिबात बोलायची नाही. ज्या भाषेला अर्थ नाही ती भाषा अजिबात बोलायची नाही. आणि प्रियांनो, जर ती बोललात तर प्रियांनो देवाचा क्रोध तुमच्या दाराशी टपू नये, हालेलुया.
ती जर बोललात तर देवाचा क्रोध, आणि प्रियांनो खरोखर त्या योहानाला जे प्रभू येशू ख्रिस्ताचे डोळे दिसले ना त्या प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये जळजळीत, हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रियांनो ते तुम्हाला दिसते. हालेलुया. देवाचं जे स्वरूप, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे स्वरूप प्रगटीकरणामध्ये योहानाला दिसलं ना की लख प्रकाशासारखं, हालेलुया, ते तुम्हाला दिसल. हालेलुया. म्हणून त्या देवाच्या नादी लागायचं नाही. हालेलुया. त्यांनी बायबलमध्ये जे सांगितले ना, अरे यार हिब्रू मध्ये जा ना, हिब्रू मध्ये वाचा ना की नेमकं त्याचा अर्थ काय. हालेलुया. लॅटिन मध्ये जा, बघा त्याचा काय अर्थ होतो. हे ज्या वेळेस बघणार त्यावेळेस योग्य जो निचोड आहे तो तुम्हाला आणि मला कळण. हा काय आहे, भाषेची गडबड आहे. हालेलुया. जसं ट्रान्सलेट झालं तर त्याचा मेन जो आहे ग्लोसा, आणि ग्लोसा म्हणजे जन्मभाषा. म्हणून त्या विवेकला, जो एंजल विवेक आहे ना, त्याला ओपनली चॅलेंज आहे, भावा, हालेलुया, वचनामधून बोल. हालेलुया. वचन काय समजत नाही ना, हिब्रू मध्ये जा तानाक मध्ये. हालेलुया. ग्लोसाचं वाच. पाऊल त्यावेळेस कोणत्या हिशोबाने आला होता ना ते तू समजणं फार गरजेचं आहे. नुसतंच असं दळभद्री चॅलेंज देऊन काही उपयोग नाही. हालेलुया. ग्लोसा समजणं गरजेचं आहे. ज्याला ग्लोसा समजला ना तर तो देवाच्या मकसदला समजला, आणि जो देवाच्या मकसदला समजला ना तोच योग्य सुपीक जमिनीमधला आहे. नाहीतर झाडेवाले, रस्त्यावाले, हालेलुया, प्रेज लॉर्ड, पत्थरवाले मरणाचे ढिगाणी पडले. हालेलुया. म्हणून आम्हाला ढिगावानी पाडायचं नाही, तर सुपीक जमिनीसारखं व्हायचं, देवाचं काम करायचंय. म्हणून प्रियांनो खरोखर मला तुम्हाला एनकरेज करायचं की 21 तारखेला, हालेलुया, 21 तारखेला संध्याकाळी 8 वाजता प्रियांनो हे डेबिट आहे. आणि प्रियांनो डेबिट नाही तर प्रियांनो सैतानाचं कार्य देव उजागड करणार आहे. हालेलुया. सैतान जे 300 वर्षापासून त्या सी विल्यम मोरने अजुजा स्टेटमध्ये जे हे घाणेरडं टीचिंग आणलं ना ते 21 तारखेला उजागड होणार आहे. आणि प्रियांनो माझी इच्छा आहे की देवाच्या कृपेने खरोखर ही जिब्रिश बोलणं बंद केलं जावं, आणि जे ग्लोसा आहे, जी अन्य भाषा आहे, जी बायबलला म्हणते, ती देवाने त्याच्या पवित्र आत्म्याच्या योजनेअंतर्गत द्यावी, जेणेकरून देवाचं मिशन कंप्लीट होईल, देवाचं सही मकसद कंप्लीट होईल. देवबाप करो आणि या वचनाद्वारे तुम्हाला मला खूप आशीर्वादित करो आणि अद्भुत तयार करो. आपण सर्वजण प्रार्थना करूया. पवित्र 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 सनादेश परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय पित्या, महान थोर गौरवशाली राजा, बापा तुझ्या नावाला मान महिमा सन्मान युगानुयुग देतो की देवा खरोखर अद्भुत वचनाद्वारे तू आम्हाला चालवत आहे, तू आम्हाला शिकवत आहे, तू आम्हाला टीच करत आहेस म्हणून तुझे उपकार मानतो. होय प्रभू येशू, सत्य तुम्हाला समजल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करल. होय प्रभू येशू, सत्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते बंधनमुक्त कळत नाही. आज देवा अनेक मंडळ्या यांना तुझं सत्य, जी अन्य भाषा ग्लोसा आहे, ते समजलेलं नाही आणि म्हणून ते अजून बंधनातच आहेत आणि सैतान पाहिजे तसा त्यांचा वापर करत आहे. प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करत आहे 21 तारखेची खरोखर देवा 8 वाजल्यापासून जे काही डिस्कशन होणार आहे ते पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने आणि पवित्र आत्म्याच्या योग्य उपस्थितीमध्ये असावं, जेणेकरून अनेक लोकांचे आत्मिक डोळे, आत्मिक कान आणि आत्मिक बुद्धी ओपन व्हावी आणि देवा घाणेरडं टीचिंग जे सैतानाचं टीचिंग आहे ते डिस्ट्रॉय होऊन तुझी कलिसिया सर्व सिद्ध होऊन तुझ्या योजनेअंतर्गत अनेक डिसायबलिंग, अनेक देवा सुवार्ता कार्य मोठ्या जोमाने व्हावं, तुझं राज्य बांधलं जावं असं दैन्य कृपेने होते. सर्व आदर, गौरव, मान, महिमा, सन्मान देवा तुझ्या नावाला देत आहे. होय प्रभू येशू, पुन्हा एक वार बाप्पा 21 तारखेला 8 वाजता प्रभू येशू पास्टर डॅनियल राज यांना तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रभू येशू खरोखर देवा, होय प्रभू येशू, त्यांना जे ज्ञान देवा तू दिलेलं आहे, होय प्रभू येशू, अनेकांना होय प्रभू येशू जी डोळ्यावर पट्टी आहे, अनेकांच्या बुद्धीवर पट्टी आहे, अनेकांच्या हृदयावर पट्टी आहे, ती खोलण्यासाठी देवा तू सहाय्य मदत कर आणि प्रत्येकाला तुझा पवित्र आत्मा लीड करू देत. आणि बाप्पा योग्य जे आहे, जे तुझ्या वचनानुसार आहे, जे पहिल्या सदीमध्ये चाललेलं होतं तेच लोकांना मिळण्यासाठी होय प्रभू येशू, अनेकांना देवा तुझ्या राज्यामध्ये येण्यासाठी देवा तू सहाय्य आणि मदत कर देवा. ही विनंती धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी नावाने मागतो म्हणा पित्या, आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवबाप करो तुम्हाला खूप आशीर्वादित करो आणि तुम्हाला अद्भुत रीतीने देवाच्या योजनेअंतर्गत देव प्रियानो घेऊन जाओ. तर प्रेज लॉर्ड.